दशरथ आगीर बिहारी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोड़ी जुग पानी पवन तनय भक्तन हितकारी हृदय विराजत आवध बिहारी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम देवती ही बड़े धरिला साया से करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती श्री तुकोबाराय यांचा 3 चरणांचा मोठी महात्मे किंवा भक्त मंडळी एक मोठ्या उच्च अधिकारावर नेमकी कोणती साधना करून पोहोचले त्या साधनेचा आढावा घेणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगावर थोडंसं निरूपण करण्या अगोदर थोडासा परिहार किम निमित्त हा कार्यक्रम. तसं प्रत्येकाला माहिती आहे की जवळजवळ गत 37 वर्षापासून तुमचा हा कार्यक्रम बजरंग चौकात असलेला हा सप्ताह आणि त्या सप्ताहाअंतर्गत आता 3ऱ्या दिवसाची ही कीर्तन सेवा नियोजित कीर्तन सेवा जी आहे ते पूजनीय आमचे गुरुवर्य बाबा यांची सेवा होती. परंतु थोडंसं नेमकंच काल दाताची ट्रीटमेंट झाली आणि डॉक्टरांनी थोडी मनाई केली 1-2 दिवस थोडंसं गायला अडचण आहे बोलायला अडचण आहे आणि त्यामुळे त्यांच्या जागेवर माझी योजना आहे. विठ्ठल नेमकं कधी काय घडणार असतं हे काही पूर्वनियोजित कोणतंच काम नसतं. आपण खूप नियोजन करत असतो आपल्याला असं करायचं तसं करायचं पण ज्या काही सगळ्या गोष्टी होणार आहेत होई ऐसो होई राम रची राखा को करी तर्क बढ़ावे साखा. जसं भगवंतानी रचून ठेवलेलं असतं तसाच सगळ्या गोष्टी चालत असतात. आणि आजचं जे हे कीर्तन आहे ना राम रची राखा म्हणण्यापाठीमागे विशेष कारण आहे बरं. तसं तर भगवंताचं नाव राम आहेच परंतु गुरुवर्य जे आमचे बाबा आहेत त्यांचंही नाव राम आहे. त्यानंतर इथलचे जे कार्यकर्ते आहे ज्यांच्यातर्फे हे निमंत्रण आहे त्यांचंही नाव रामनारायण आहे. मग यांच्या मनात जे आलंय ते होणार आहे. विठ्ठल इथं आल्यानंतर एक आनंद असा झाला की तुमचे इथलचे जे कार्यकर्ते आहेत श्री रामनारायणजी जोशी त्यांनी अगोदर सांगितलं होतं की एक कीर्तन सेवा त्यांनी बाबांची मागितली होती आणि एक कीर्तन सेवा मलाही सांगितली. पण नेमकं झालं असं की सध्या जो हा काळ आहे रामनवमी हनुमान जन्मोत्सव तिथून पुढचा जो काळ आहे हा सगळा एकंदरीत महाराज मंडळींचा सुगीचा काळ म्हटलं तरी हरकत नाही. त्यांना एकही दिवस फुरसत नाही. तसंच आमच्याकडेही होतं. म्हणजे एवढी एकच तारीख शिल्लक होती तर मी त्यांना सांगितलं की मी पुढच्या वर्षी येतो. बाबांची जी तारीख आहे ती राहू द्या आणि 11 तारीख जी आहे ती बाबांची होती. परंतु मलाच असं वाटतं की कदाचित तुमच्या सगळ्यांचं दर्शनाचा योग असेल आणि एवढी सुंदर जागा आल्याबरोबर एवढी प्रसन्नता वाटली हे बघून. शहरात एवढी मोठी जागा असणं मला तर असं वाटतं तुम्हाला सप्ताह बिप्ता करायची सुद्धा गरज नाही. तुम्ही जरी निश्चय इथे येऊन बसले
तर हे प्रांगणच एवढं पावित्र्यपूर्ण आहे की बस इथं आले तरी साधना होऊ शकते. विठ्ठल विठ्ठल. आणि कीर्तनाला उपस्थित असणारी सर्व तुम्ही मंडळी, त्यात प्रामुख्याने इकडे साथ करायला ज्या काही गायक मंडळी आहेत या सगळ्याच परिचयाच्या आहेत. आमचे चिंचखेडे महाराज आहेत, बोरसे महाराज आहेत, आणखीन पूर्ण त्याच्यानंतर पहिली जी चाल गायली त्याच्यामध्ये दोन्हीही अशोक महाराज. असं वाटायला लागलं की असं आता कीर्तन कधीही आपण करू, त्या दोघांचं गायनच ऐकत राहू. एवढ्या सुमधुर आवाजात ही चाल झाली. पण असा विचार केला तर तुमच्यावर न्याय होईल पण माझ्यावर अन्याय होऊन जाईल, म्हणून म्हटलं चालीपुरतं राहू देऊ. आणि मग त्याच्यानंतर या सर्व चांगल्या अशा वातावरणात आजची ही कीर्तन सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. आजच्या कीर्तनाकरता निवडलेला जो आपण अभंग आहे त्या अभंगामध्ये संत महात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जी उच्चतम अवस्था परमार्थामध्ये प्राप्त करून घेतलेली आहे ती नेमकी कोणत्या प्रयत्नाच्या जोरावर प्राप्त करून घेतलेली आहे त्याची पूर्ण यादी देणारा हा अभंग आहे. आणि प्रयत्न हे जे आहेत ना, आपण तुम्ही आम्ही सगळेच प्रयत्नशील आहोत. तुम्ही आम्ही रात्रंदिवस कोणत्या ना कोणत्या प्रयत्नात आहोतच. गृहस्थ आश्रम असो, संसार असो, हा सगळा प्रयत्नावर आपला चाललेलाच आहे. आपल्याला असं वाटतं की आपण हे नाही केलं तर कसं होईल, ते नाही केलं तर कसं होईल. पण मुळात अशी गोष्ट आहे की पूर्ण जो संसार आहे, आवाज ठीक आहे जेवढा आहे तेवढा येतोय ना शेवटपर्यंत. विठ्ठल विठ्ठल. आता येतोय का आवाज? पूर्ण ज्या गोष्टी आहेत आपल्या संसारातल्या त्या आपल्याला असं वाटतं की आपण प्रयत्न करतोय म्हणून आपला संसार चाललेला आहे. पण संसार हा जो आहे ना, हा अदृष्टाधीन गोष्टीवर अवलंबून आहे. आपलं नेमकं मागचं कसं काय लिहिलेलं आहे त्या सुकृतावर हा सगळा आपला संसार अवलंबून आहे. फक्त प्रयत्नानं जर काही मानवी जीवनात मिळवायचं असेल तर ते फक्त प्रयत्नाने आपल्याला देव जोडता येतो. बाकी पूर्ण संसार जो आहे तो प्रारब्धावर अवलंबून आहे. असंच एकदा दोन मित्रामध्ये चर्चा निघाली. त्यांनी एकाने सांगितलं की संसार जो आहे तो प्रारब्धावर आहे, तुम्ही फारसं कष्ट नाही केलं पण जर तुमचं अनुकूल प्रारब्ध असलं तर तसा संसार सुरळीत चालतो. दुसरा म्हणला तसं नाही, म्हणजे प्रयत्न करावाच लागतो, हातपाय नाही मारले तर कसं होईल. असे अनेक लोकांना असं वाटत असतं की आपण ओढतो म्हणून संसार चालतोय. दोघांमध्ये चर्चा निघाल्यानंतर दोघे जण म्हणले एका जागेवर फिरायला जायचंय, रात्रीची वेळ आहे, निघाले फिरायला आणि एका जागेवर मुक्कामाचा योग आला. ते गाव असं होतं की बरोबर 8 वाजता सगळे झोपून जायचे. हे 9-10 वाजता तिथं पोचले. आता खाण्यापियायला काही पहिलेचा काळ हॉटेल वगैरे खानावळ या गोष्टी नव्हत्या. मग आता कोणाचं घर कसं वाजवायचं, 10 वाजता तर एकदम घोरायला लागलेत सगळे लोक. मग आता नाईलाजास्तव जे आहे एका शिवालयामध्ये दोघांनी आश्रय घेतला. आणि तो प्रयत्नवादी म्हणला असं नाही राहत, खायला प्यायला प्रयत्न करावा लागेल, नाही प्रयत्न केला तर आपलं कसं चालेल. दुसरा म्हणला जर भगवंताच्या मर्जीत असेल तर तो इथेही आणून देईल, त्याच्या जर मर्जीत असेल तर आपल्याला इथेही व्यवस्था होईल. असं सांगितल्यानंतर तो प्रयत्नवादी म्हटला नाही नाही, आपल्याला काहीतरी हातपाय मारावं लागेल, त्याच्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही. उठला, जिथं ते शिवलिंग असेल त्या शिवलिंगाजवळ नेमकं गेला आणि तिथं नेमकं दुपारच्याच वेळेस त्या गावातला जो कोणी एक सधन व्यक्ती आहे त्यानं नुकताच एक अभिषेक वगैरे केलेला होता. त्या पिंडीवर ते सगळंच्या सगळं त्या अभिषेकाचं साहित्य पडलेलं होतं. त्या साहित्याला बघून त्याला थोडं दुरून थोडा अंधार जाणवला. अंधारात काही विशेष लक्षात नाही आलं, पण मग जवळ गेल्यानंतर त्याला बासमती भात आहे असं त्याला सुगंध आला की कोणतरी इथं भात वाहिलेला आहे आणि हा भात जो आहे हा भात आपण खाऊ, आजची रात्र आपली व्यवस्थित जाईल, प्रसाद का असं ना आपण त्याला ग्रहण करू. तो तिथूनच सांगायला लागला, बघ म्हणे मी जर प्रयत्न केले नसते तर हा भात आपल्याला खायला मिळाला असता का. तो तिकडचा म्हणायला लागला तसं काही नाही म्हणे, जर मर्जीत असेल देवाच्या तर मला अजूनही मिळेल. मग नेमकं असं झालं की ते भात त्यानं बघितला पण त्या भातात हात घातल्यानंतर थोड्याला थोडेसे असे खड्यासारखं जाणवलं. तर ते खड्यासारखं जे जाणवलं तर गावातला एक श्रीमंत व्यक्ती, त्या श्रीमंत व्यक्तीनं नेमकं ते पूर्ण अभिषेक वगैरे केलेला होता आणि चांगले 1 लाख रुपये किमतीचे काही हिरे, 10-20 हिरे तिथं वाहिलेले होते.
आणि ते त्याच्यावर भात वाहिलेलं होता. नंतर ते दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा वगैरे असेल, असा काही त्याचा विधी असेल, ते तिथंच ठेवलेले होते रात्रभर. पण हे भात बघितलं त्यानं, त्याला वाटलं एवढा चांगला भात आहे, ह्याच्यात नेमकं खडे कोणी टाकले, म्हणून त्यानं तो भात बाजूला केला. त्याच्यात ते रात्रीच्या अंधारात त्याला कळले नाही, त्यानं ते खडे म्हणून आपल्या हातात घ्यायचे. जो झोपलेला जो मित्र दूर होता त्याला ते खडे फेकून मारायचे. ते खडे फेकून मारायचे आणि भात खाऊन टाकला जवळजवळ जेवढा पाहिजे तेवढा, पण हातात खडा आला का त्याला फेकून मारायचा. मग तोही मित्र म्हणला आपण उद्या सकाळी बघू म्हणे, आता तर काही नाही. त्यानं तो खडा घ्यायचा, खिशात ठेवून टाकायचा, उद्या सकाळी बघू यानं किती खडे आपल्याला मारले. ते पूर्ण 10-20 जे खडे असतील लाखभर रुपये किमतीचे, ते त्यानं खिशात टाकले. आता याचा भात खाऊन जवळजवळ झाला, तरी भात थोडासा शिल्लकच होता. मग त्याला दया आली. त्यानं असं सांगितलं की आता हा भात उरलेलाच आहे, मग आता मी खाणार नाही, असंही इथं सकाळपर्यंत वायाच जाणार. त्याच्यापेक्षा एका थोडासा असा ओंजळीत घेतला, त्या मित्रापर्यंत नेऊन दिला. त्याला सांगितलं खाय आता, तू तर काय तुझ्या त्या प्रयत्नावर लागणारच नाही, तुझं आपलं प्रारब्ध ह्याच्यावरच तुझा विश्वास. ठीक आहे म्हणले. त्यानं असं सांगितलं, पण असं समजू नको की तू आणून दिलं. बरं, हे भगवंताला जर खाऊ घालायचं असलं तर ते कुठूनही होईल. असं सांगितल्यानंतर तो भातही खाल्ला. आणि आता खिशात काय झाले, 10-20 खडे आले. दुसऱ्या दिवशी सकाळी जसं पाहिलं तर ते त्यानं मित्राला दाखवलं, बघ म्हणे काल तू जे मारले होते ते असे हिरे होते. रात्री भाताची व्यवस्था झाली आणि सकाळी ते हिरे पण भेटले. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य एवढं की अदृष्टादीन ज्या गोष्टी आहेत त्या कुठंच जात नाही. त्या तुम्ही प्रयत्न करा अथवा न करा, हे सांगण्याच्या पाठीमागं साधू संतांचं असं म्हणणं नाही की दे रे हरीण पलंगावरी, असं म्हणणं नाही. पण जे काही प्रयत्न करतायत आपण, त्या प्रयत्नाला नेमकं यश किती मिळावं ते अदृष्टावर अवलंबून असतं. पण मग फक्त एकच गोष्ट आहे की मनुष्य जन्माला जर आपण आलो तर त्या मनुष्य जन्मात आल्यानंतर प्रयत्नानं नेमकी कोणती गोष्ट साध्य करायला पाहिजे. तर प्रयत्नानं जे आहे ना, ते प्रयत्नानं आपण परमात्म्याला प्राप्त करून घ्यायला पाहिजे. जो परमार्थाची जी गोष्ट आहे ती प्रयत्नावर टाकायला पाहिजे. नाहीतर इथं असं आहे की इथे जर आपण म्हणलो माझ्या जर नशिबात असेल तर घडल, बघा काय खरं आहे. आपण एखाद्याला जर म्हणलं चला कार्यक्रमाला, कीर्तन आहे, तो म्हणतो आम्हाला कुठं एवढी फुरसत आहे महाराज कीर्तनाला यायला, तुमच्यासारखं आमचं कुठं भाग्य आहे. देवाच्या मर्जीत आलं तर देव बोलवल. मग आमचे गुरुवर्य बाबा विनोदानं सांगत असतात, मग देव एक दिवशी बोलवतो, त्याला मग देवाज्ञा म्हणतात. मग ती होते एक दिवशी, मग त्याला जावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. तर इथे ज्या काही गोष्टी आहेत आपल्या परमार्थाच्या अंगानं, जेवढ्या गोष्टी आहेत त्या अशा प्रारब्धावर नाही टाकायच्या. उठा उठी गोड नगली आण संचित सा शब्द नाण. उठी गोड बीज वाढवी, उठी गोड बीज वाढवी. विनेकरी बाबा तर ऑलराऊंडर काम, दोन्ही गोष्टी त्यांच्याकडं. काय नाव आहे बाबांचं? वा वा वा, काय सुंदर प्रमाण. त्यांनी जे मागं ज्या ह्याच्यात उचलायला पाहिजे तसं. येथे नघली नघली आड संचित सा शब्दनाड. उठा उठी गोड बीजे बीज वाढवी. या परमार्थामध्ये असं नाही सांगायचं माझ्या संचितात असेल तर. तो संचित हा शब्द जर इकडं तुम्ही लावला तर तो नाडतो, परमार्थाला तो नाडणारा शब्द आहे. इथे ज्या काही गोष्टी करायच्या त्या प्रयत्नानं साध्य करून घ्यायच्या.
आणि मग ह्या ज्या प्रयत्न आहेत ना, ह्या प्रयत्नानंच परमात्मा प्राप्त होतो. नेमके कोणते प्रयत्न आहेत त्याच्यात, नेमकं साधू संतांनी नेमका कोणत्या अशा गोष्टी केल्या, कोणते साधन त्यांच्या जीवनात केले की त्या साधनाच्या बळावर त्यांनी देवाची प्राप्ती करून घेतली. तर या प्रस्तुत अभंगामध्ये असे 5 साधन आपल्याला सांगितलेले, त्यापैकी जे 3 साधन आहेत ते अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. देवतीही बळे धरिला सायासे करोनिया नाश उपाधीचा. या पहिल्या कडव्यामध्ये जे आहे ना 3 साधनं सांगितले आहेत. देवतीही बळे धरिला सायासे धरिला आणि करोनिया नाश उपाधीचा. म्हणजे या 3 ज्या गोष्टी आहेत, या 3 गोष्टी करून आम्ही देवाला धरलंय, म्हणजे देवाला प्राप्त करलंय, देवाला प्राप्त केलंय. धरणं म्हणजे प्राप्त करणं. मग आता पहिले आपल्याला सगळ्यात अगोदर असा प्रश्न पडेल की नेमकं देवाची आपल्याला गरज काय, देव प्राप्ती करून घ्यायची गरज काय. आपल्या सगळ्या ज्या मानवी जे जीवन आहे ह्याच्यात देवप्राप्तीची नेमकी गरज काय, हा आपला सगळ्यात अगोदरचा प्रश्न. त्याच्यानंतर जे आहे देवप्राप्ती जर आपण नाही केली तर आपल्या जीवनात नेमकं नुकसान काय होणार आहे. विठ्ठल काही ज्या गोष्टी आहे ना त्या गरजेच्या असतात, त्या मिळवल्याच पाहिजे. ज्याला च लावून एखादी गोष्ट असते. आपण व्यावहारिक जीवनात जरी बघितलं तर व्यावहारिक जीवनात सुद्धा असं आहे की शिक्षणाची गरज कोणाला नाही, शिक्षण प्रत्येकानं घ्यायलाच पाहिजे. पण जर त्या शिक्षणाकडे जर एखाद्या वेळेस दुर्लक्ष करतात काही जण. कधी कधी असं असतं की मोठ्यांची जी काही मुलं आहेत कधी कधी लाडानं शिकत नाहीत, आणि मग जर लाडानं शिकले नाही तर पुढं त्यांचं जे जीवन आहे ते आपण बहुतांशी पाहतो की ते पुढचं जे जीवन आहे ते सगळं धोक्यातच येतं. एक मोठ्याचा एक मुलगा होता आणि मोठ्याचा मुलगा लाडानं जो आहे तो शिकलाच नाही, पण आता शिकला नाही, जवळजवळ त्याचं लग्नाचं वय झालं. पण आता मोठ्याच्या घरातला असल्यामुळं एवढं काही नाही, घरातल्या लाडामुळे कुठे शिक्षणाकडे लक्ष नाही, काही नाही, पण दिसायला एकदम राजबिंडा चांगला असल्यामुळे लग्नाचं वय झालं आणि आता मोठ्याचं मुलगा असल्यामुळे कोणी काही फार शहानिशा केली नाही आणि गावाकडच्या एक जणाने मुलगी देऊन टाकली. आता दिसायला चांगला आहे, सगळ्या गोष्टी आहेत म्हणून त्यानं देऊन टाकली आणि तो सासूरवाडीला आला. एकदा
मग आता सासूरवाडीला आल्यानंतर 2-4 दिवस चांगला मुक्काम होता. अगोदर जावई मंडळी वगैरे 7-7, 8-8 दिवस राहायचे. तसं त्यानं 2-4 दिवस मुक्काम केला. आता आजकाल खूप गडबड असते. आजकाल कोणी कुठं काही थांबायला रिकामी नाही. जर कोणी सांगितलं मी थांबा, तो म्हणतो नाही नाही मला लगेच घरी जावं लागेल, माझ्याशिवाय घरात एकदम अंधार. जसं काय याच्या शरीराला ट्यूबलाईट फिटिंग केलेली असते, एवढं तो लगेच सांगतो नाही नाही मला काही जाता इथं थांबता येणार नाही. मग तो जावई म्हणला बाबा काही हरकत नाही, इथं थांबायचं आपल्याला. 2-3 दिवसानं सासरे बुवांना बाहेरगावी एक काम आलं. सासरे बुवांनी असं सांगितलं की जावई मी जरा बाहेरगावी चाललेलो आहे, घरात कोणी मोठं नाही, तुम्ही थांबा, माझं महत्त्वाचं काम आहे. 2-3 दिवसाने आल्यानंतर तुम्हाला वाटी लावतो, म्हणजे मुलीला वगैरे जे आहे नंतर वाटी लावण्याचा कार्यक्रम. त्यांना असा विचार केला असं तरी आपल्याला कुठं काय येते, घरात तरी जाऊन आपण काय करतो. तो म्हणला ठीक आहे इथेच थांब. आता थांबला 2-3 दिवसाने. त्या सासरी बुवा जिथं नेमकं कामाला गेले त्या कामामध्ये थोडासा काही उशीर होणार होता, तर त्यांनी तार केली. त्यावेळेस तारचा जो आहे तारेचा काळ, फोन वगैरे नव्हते, त्यांना अर्जंट तार केली. मग आता तार केल्यानंतर जे आहे ती तार त्या घरी आली आणि नेमकी जशी तार आली तर त्या सासूबाईच्या हातात पडली. आता सासूबाईलाही काही ती वाचता येत नव्हती. सासूबाईने विचार केला गावातल्या ज्याला वाचता येतं त्याच्याकडे नेण्यापेक्षा जावई आलेले आहेत, जावयाकडे देऊ, जावई तार वाचायला आपल्याला कळेल काय मजकूर आहे. ती तार हातात घेतल्याबरोबर जावयाच्या डोळ्यात पाणी आलं. आता जावयाच्या डोळ्यात पाणी यायचं कारण असं की त्याला ती तार वाचताच येत नव्हती. आणि हे सासूबाईला कुठं माहिती की नेमकं ह्याला तार वाचता येत नाही म्हणून डोळ्यात पाणी आलं. सासूबाई जे त्याच्याकडे बघितलं सासूबाईने, सासूबाईला वाटलं तारेमध्ये काहीतरी एखादी अशुभ घटना घडलेली आहे. सासूबाई पण रडायला लागल्या. काही शहानिशा केली नाही, अगोदर सासूबाई रडायला लागल्या. जसं सासूबाई रडायला लागल्या तर मुलगी रडायला लागली. मुलगी रडायला लागली, सासूबाई रडायला लागली. आणि असा आवाजाला आवाज असला की महिला मंडळ एक दुसऱ्याला साथ करायला येऊन जातं. असं आमंत्रण द्यावं नाही लागत की चला चला म्हणून. एखादं घरात काम असलं तर त्याला तरी उशिरा जातील, पण ह्याला सुराला सूर लगेच मिळवून टाकतं. सुरू केलं काही जणांनी, नेमकं काय झालं कसं झालं सुरू लगेच. जसं काय तो गेला 1-2 जण लगेच आत्ता तर खायचे दिवस आले होते, बसून खायचे दिवस आले, ह्याच दिवसात कसं काय असं झालं. सगळेजण रडायला लागले. 10-20 महिला रडायला लागल्या. मोठा आवाज झाला. नेमका ती जी मुलगी आहे तिचा जो भाऊ आहे तो शेतावर गेला होता, तो परत आला. जसा परत आल्याबरोबर त्यानं पाहिलं घरात काय गोंधळ आहे. बाबा बाहेरगावी गेले, जावई इथं होते, ताई इथं होती, आई रडते, सगळे रडतायत. नेमकं झालं काय, झालं काय म्हटल्यानंतर त्यानं पहिले त्या महिलांना विचारलं अहो काय झालं. ते म्हणले आम्हाला नाही माहिती, ती गंगू रडते म्हणून मी रडते. मग ते गंगूला विचारलं काय झालं, ते म्हणजे संगू रडते म्हणून मी रडते, मला तरी काय माहिती काय झालं नेमकं. असं करता 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 ताईपर्यंत गेलं आणि मग आईपर्यंत गेलं. मग आईला विचारलं त्यानं आई का रडते, जावई रडता म्हणून रडते. मग आता शेवटी जे त्या जावयाला विचारलं अहो जावई तुम्ही का रडता. जावयानं बघितलं आणि त्यानं सांगितलं मला तार वाचता येत नाही म्हणून मी रडलो, बाकी काही नाही. विठ्ठल विठ्ठल. हा दृष्टांत आहे. हा दृष्टांत जो आहे ना तो आपल्या सिद्धांत करता दिलेला आहे. दृष्टांत काय आहे की शिक्षण ही गरजेची गोष्ट होती, ती गरजेची गोष्ट त्यानं न मिळवल्यामुळं त्यालाही रडावं लागलं, अख्ख्या गावाला रडवलं. तसं भगवत प्राप्ती ही जी आहे ना ही गरजेची गोष्ट आहे. जर आपण या जन्मात येऊनही ते जर साध्य नाही केलं तर पुढं मग जेव्हा आपल्याला यमाला तोंड द्यावं लागेल तेव्हा निश्चितच आपल्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. काही लोकांना वाटेल देवप्राप्ती म्हणजे काय. पहिले तर देव म्हणजे काय हे समजून घ्या. देव म्हणजे निखळ आनंद, ज्याच्या मागे पुढे कुठेही दुःखाचा लवलेश नाही, ते म्हणजे देवप्राप्ती आहे. तुम्ही त्याला वेगवेगळे नाव ठेवा, पण आनंद स्वरूप जे आहे ना ते आनंद स्वरूप जे आहे ते भगवंताचं स्वरूप आहे. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे
सुखाचे आगर, म्हणजे जेवढे काही सुख आहेत त्याचं आगर म्हणजे प्रमुख स्थान हे स्वतः भगवान आहेत. म्हणजे भगवान म्हणजे निखळ आनंद, हा एक अर्थ भगवंताचा होतो, देवाचा हा एक अर्थ आहे. आणि दुसरा म्हणजे जे अनंत अवतार भगवंतांनी घेतलेले, तसे तर अनंत अवतार आहेत, पण जे प्रामुख्यानं जे 10 अवतार आहेत त्यामध्येही रामकृष्ण नाम जे आहे ना ते अतिशय प्रिय असं आहे. विठ्ठल विठ्ठल. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे. देव म्हणजे जे आहे ना, आनंद म्हणजेच देव आणि देव म्हणजेच आनंद. मग आता आपल्याला जीवनामध्ये जे आहे कोणाला आनंदाची गरज नाही. आपल्याकडे जेवढे बसलेली मंडळी आहे त्या सगळ्या बसलेल्या मंडळीमध्ये असा एखादा कोणी आहे का की जो म्हणाल माझ्या जीवनात आनंदाची मला काही गरज नाही. बरेच दिवस झाले एखाद्यानं असं कोणी तुमच्याकडे एखादी पत्रिका आली का, आमच्याकडे अनेक दिवस झाले आमच्याकडे कोणतीच दुःखाची वार्ता घडलेली नाही, म्हणून मला असं वाटतं की मला कोरोना व्हावं म्हणून आम्ही सत्यनारायण करतो. अशी एखादी तुम्हाला आली का कोणाची पत्रिका? अशी येऊच नाही शकत, कारण प्रत्येकाची जी मुख्य गरज आहे ती आनंदाची गरज आहे. आणि मग त्या देवाला जे प्राप्त करून घ्यायचं आहे मग ते प्रयत्नानं प्राप्त करून घ्यावं लागतं. कोणत्या प्रयत्नानं प्राप्त करून घ्यावं लागतं तर ते 3 साधनं पहिल्या कडव्यात सांगितले. देवतीही बळे धरिला सायासे करून या नाश उपाधीचा. ज्यांनी ज्यांनी भगवंताला प्राप्त करून घेतलेले त्यांनी बळाच्या जोरावर, त्याच्यानंतर सायासाच्या जोरावर आणि उपाधीचा नाश करून भगवंताला प्राप्त करून घेतला आहे. मग आता हे नेमकं बळ कोणतं? बळ तर बळ अनेक प्रकारचे बळ आहे. आपल्याला असं वाटेल की शारीरिक बळ पाहिजे का? भगवंताला प्राप्त करायचं म्हणजे शारीरिक बळ पाहिजे का? शारीरिक जे बळ आहे ना त्याचा इथं उल्लेख नाही बरं. भगवंताला जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते 3 बळावर प्राप्त करून घ्यायचं आहे. विवेक, वैराग्य आणि भावबळ. विठ्ठल विठ्ठल. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. सगळ्यात अगोदर जे आहे ना ते विवेकाचं बळ पाहिजे. विवेक म्हणजे काय? आपल्याला असं वाटेल विवेक म्हणजे एखाद्या मुलाचं नाव, तसं नाही. विवेक नावाचे अनेक मुलं अविवेकी असू शकतात. विवेक म्हणजे तो नाही. विवेक म्हणजे नेमकं खरं काय आणि खोटं काय हे समजून घेण्याकरता जी बुद्धी असते. थोडक्यात जर सांगायचं तर सत्य समजून घेण्याकरता बुद्धीच्या पुढे आलेले जे पर्याय आहेत ते सगळे पृथक करून जे खरं आहे ते बाजूला करण्याची जी शक्ती त्याला विवेक म्हणत जावं. विठ्ठल विठ्ठल. मग आता विवेक असा आहे की या संसारामध्ये भगवंताला सोडून बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. लटिका व्यवहार सर्व लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हरिविन. इथे जे आहे पूर्ण संसाराचं स्वरूप जे आहे ते लटिका म्हणजे खोटं आहे. फक्त आणि फक्त भगवंताचं स्वरूप खरं आहे. हे कळणं म्हणजे विवेक आहे. विवेकाचं बळ पाहिजे, त्याच्यानंतर वैराग्याचं बळ पाहिजे. वैराग्य जे बळ आहे ना ते वैराग्याच्या बळावर, विवेकाच्या बळावर अनेक जे भक्त आहेत त्या भक्तांनी भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे. स्वतः तुम्ही तुकोबारायांचं जीवन बघा, तुकोबारायांच्या जीवनातलं वैराग्य बघा. तुम्ही थोडासा कधी कधी गांभीर्यानं विचार करून बघा की तुकोबारायांची नेमकी परिस्थिती कशी होती आणि त्या परिस्थितीत ते नेमकं कसे वागले असतील. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस नजराणा आणून दिलेला आहे त्यावेळेस कुटुंबाला अतिशय गरज आहे. गरज अशी आहे की पूर्ण दशा जी आहे
पूर्ण घरात खायला प्यायला जे आहे ते सुद्धा व्यवस्थित नाही, बाकीच्या गोष्टी तर सोडून द्या. अन्न करून जे आहे एक स्त्री गेलेली आहे, त्याच्यानंतर एक मुलगा गेलेला आहे. या सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला तर त्यावेळेसही जेव्हा शिवाजी महाराजांनी नजराला आणून द्यावा आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी असं सांगायचं, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्युके समान. हे जे वैराग्य आहे ना, हे धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. आणि वैराग्याची जर खरी व्याख्या जर आपण विचार केली की वैराग्य म्हणजे नेमकं काय, तर वैराग्य जे आहे ना ते नाथ भागवतामध्ये वैराग्याची एक व्याख्याच दिलेली आहे. भोगेच्छा विषयक ते तो सांडी सकळीक, प्रारब्धे प्राप्त होता देख ते थोनी निष्ठंक अंग काढी. वैराग्य म्हणजे आपल्याला असं वाटतं की एखाद्या गोष्टीचा फक्त भोग जो आहे तो आपण बाजूला केला म्हणजे वैराग्य. एखाद्या गोष्टीचा त्याग करून टाकला. काही लोक जे आहेत, एखादी जर घरात कोणी गेली व्यक्ती तर त्याच्या पाठीमागं काही गोष्टी सोडतात, हे आम्ही सोडलं. काही लोक तिथं जातात आणि तिथं त्या गंगेवर संकल्प करतात, आजपासून आम्ही काशीफळ भोपळ खाणार नाही. असं तरी ते काय धडाचं लागतं. ह्या ज्या गोष्टी, ह्याला कसं वैराग्य म्हणता येईल? वैराग्य कसं आहे माहिती का? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, वैराग्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर जो विषय आहे समोर तो विषय उपलब्ध असावा, सगळ्यात अगोदर त्या विषयाची उपलब्धी असावी. नाहीतर आता आपण समजा आंबे येत आहेत, पण आता आपण जर विचार केला पावसाळ्यात मी संकल्प करतो मी आंबे खाणार नाही, अरे येतच नाही, त्याला कसं वैराग्य म्हणणार? ती एक तर गोष्ट समोर उपलब्ध असावी. उपलब्ध असल्यानंतर आपल्या इंद्रियामध्ये ती भोगण्याची शक्ती असावी. आपली इंद्रिय तेवढे चांगले पाहिजे. नाहीतर एखाद्याला सांगायचं मी साखर 10 वर्ष झाली एक कण सुद्धा साखरेचा खाल्लं नाही, आपल्याला वाटावं काय वैराग्य आहे. डायबिटीज आहे त्याला, 300-400 त्याची शुगर आहे, तो कसं काय साखर खाईल? म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ना, या वैराग्यामध्ये लक्षात ठेवा, सगळ्यात अगोदर ते गोष्ट उपलब्ध पाहिजे, त्याच्यानंतर आपल्या इंद्रियामध्ये ते भोगण्याची शक्ती पाहिजे, आणि तिसरी गोष्ट जो विषय आहे समोरचा तो आपल्याकरता अनुकूल पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं, साखर बघून तो डायबिटीजवाला म्हणायला नको का, अनुकूल नाही ना त्याच्या शरीराकरता. या तिन्ही गोष्टी जरी समोर असल्या उपलब्ध, त्यावेळेस त्या वस्तूमध्ये दोषाचं दर्शन करून ती वस्तू जेव्हा बाजूला होते त्यावेळेस त्याला शुद्ध वैराग्य म्हणत जावं. विठ्ठल ह्या झाल्या 2 गोष्टी. एक तर विवेकाचं बळ पाहिजे, वैराग्याचं बळ पाहिजे, आणि तिसरं भावाचं बळ पाहिजे. भाव म्हणजे प्रेम भाव किंवा श्रद्धा भाव, या श्रद्धे भावेचंही बळ पाहिजे. नाहीतर भावाच्या शिवाय जे आहे ना ते भगवंताची प्राप्तीच होत नाही. भावे विठ्ठल विठ्ठल भावे विन भक्ती तेवढंच कामापुरतं. भावे विन भक्ती किंवा भाव बळे आकळे एरविनाकडे कर्तळी आवळे तैसा हरी. भावाचंही बळ पाहिजे, वैराग्याचंही बळ पाहिजे, आणि विवेकाचंही बळ पाहिजे. मग तुम्ही अनेक पुराणामधल्या कथा बघून घ्या, त्या सर्व कथामध्ये जे आहे ना, हे ज्यांच्याकडे ह्या तिन्ही गोष्टी आहेत, या तिन्ही गोष्टीच्या बळावरच त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे. अनेक पुराणामधले उदाहरण आहेत. आपल्याकडे भक्त शबरी मातेचं जे उदाहरण आहे, त्यांच्या तुम्ही थोड्याशा चरित्रावर आपण प्रकाश टाका की त्यांनी नेमकी भगवंताची प्राप्ती कशी करून घेतली. सगळ्यात सुरुवातीला जे आहे त्यांचं जे बालपण आहे, त्या बालपणामध्ये एक 4-5 वर्षाचं वय, आणि त्यावेळेस बालविवाहाची प्रथा. बालविवाह, त्यांचा विवाह ठरला. विवाह ठरल्यानंतर घराच्या पाठीमागं एक 100-200 असे त्याला शेळी म्हणा बकरू म्हणा काय तिथं आणून ठेवले,
आणि ते बघितल्यानंतर त्यांनी असं विचारलं की आई हे कशा करता बांधले इथं. तर ती भिल्ल जातीतले असल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की हे जे आहे ना म्हणे बेटा तुझं लग्न होईल तर त्या लग्नाच्या दिवशी ह्यांची बळी दिल्या जाईल आणि हे सगळ्याला खायला देणार. बळी देण्यापेक्षा सगळ्यांना मांसाहार केल्या जाईल असा त्याचा अर्थ. ते बघितल्यानंतर जे आहे ते शबरी मातेला असं वाटलं अरे रे खूप वाईट गोष्ट आहे. मनामध्ये जे आहे सगळ्यात अगोदर विवेक जागृत झाला की ही गोष्ट वाईट आहे. पहिले अहिंसा जागृत झाली, त्या अहिंसेचं रूपांतर विवेकामध्ये झालं. विवेक असा झाला की याच्यापेक्षा लग्न न केलेलं बरं. आणि मग आता घर सोडलं. घर सोडणं म्हणजे ते वैराग्य. आपले काही लोक घर सोडून जातात पण ते वैतागानं सोडतात. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. वैताग म्हणजे असा असतो की त्याला असं वाटतं एका माणसानं घर सोडलं आणि घर सोडल्यानंतर तो संध्याकाळपर्यंत जे ते इकडं तिकडं पाहत होता, कोणी बोलवायला येतं का, कोणीच आलं नाही. घरातले त्याला वैतागलेलेच होते. त्याला वाटलं जाऊ द्या 2-4 दिवस, जिकडे गेला येईन साठी. संध्याकाळी जे काही म्हशी ज्या आहेत त्या अशा म्हशीत तिकडं निघाल्या होत्या गावाकडं आणि त्या म्हशीचं शिंग धरलं आणि म्हशीलाच म्हणायला लागलं. ती गावाकडे निघाली, अगं म्हशी मला कुठं नेशी. तिनं नेलं घरापर्यंत. म्हणजे मला यायचं नव्हतं पण या म्हशीनं आणलं. हा झाला वैताग. पण खरं वैराग्य जे आहे ते घर सोडलं आणि सोडल्यानंतर जे आहे आता विवेक सहित विचार केला की नेमकं कोणाच्या शरणाला जावं. मग ते शरण जाण्याकरता जे आहे ते मतंग ऋषी जे आहेत त्यांच्या आश्रमाच्या जवळ गेल्या. सगळ्यात अगोदर जे आहे त्या ऋषीमुनींनीही काही त्यांना डायरेक्ट स्वीकार केला असा काही भाग नाही आहे. सुरुवातीला जी आहे ती त्यांची सेवा घडायला पाहिजे. म्हणजे साधू संतांची जी सेवा आहे ती सुद्धा ह्याच्यातला महत्त्वपूर्ण भाग आहे. विठ्ठल विठ्ठल. आता विचार करा तुम्ही की मतंग ऋषी आणि त्यांचा सर्व समुदाय ते बघितल्यानंतर त्यांनी असा विचार केला की आपण या साधू संतांची सेवा करावी. पण सेवा कशी करावी, कारण जर आपण सरळ जावं त्यांच्या शरणाला तर आपली जात बरोबर नाही, आपला ते स्वीकार करतील नाही करतील. तर तसं असल्यामुळे त्यांनी असा विचार केला रात्रभर जे आहे रात्रभर ज्या रस्त्यावरून ऋषीमुनी चालायचे तो रस्ता साफ करायचा आणि तिथं व्यवस्थित सगळं करायचं आणि परत जाऊन आपल्या एका झाड जे आहे त्या झाडाच्या डोलीमध्ये जाऊन परत दिवसभर तिथं राहायचं आणि रात्री त्यांची सेवा करायची. आता मातंग ऋषींना असं वाटायला लागलं की हा जो रस्ता आहे हा तर पहिले एवढा साफ नसायचा. बरं काही अशी योजना बी नाही आली की बाबा नेमकं काही पंतप्रधान ग्राम सडक योजना वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेस. नेमकं एवढा चांगला रोड व्हायला कसं काय लागला. बरं महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणावं तर ते इकडचं तिकडं इकडं करतात, मध्ये आणून धुवून ठेवतात. असंही काही नाही. हे सगळा रोड एवढा चांगला व्हायला कसा लागला. म्हणून त्यांनी थोडा विचार केला. त्यांच्यातल्याच एका शिष्यानं जे आहे सांगितलं की अशी एक छोटीशी मुलगी आहे म्हणे, ती रोज नित्यानं हे करते आणि त्यात झाडात लपून जाते, मी पाहिलं. आता मातंग ऋषी जे आहे मातंग ऋषीनं तिला पकडलं आणि पकडून सांगितलं कोण आहे सांगा. तिने सांगितलं ऋषीमुनी असं आहे, असं ते तिकडं हिंसा होणार होती म्हणून मी सोडून आलेले, मला तुमच्या शरणात घ्या. मातंग ऋषीनं साधारण एक 6-7 वर्षाच्या त्या असतील तेव्हा त्यांना आश्रय दिला. मग आता आश्रय दिल्यानंतर त्यांनी नित्यानं त्या आश्रमातले काम करायची, साधू सेवा करायची. त्यांना जे काही लागेल ते सगळं व्यवस्थित सडा संमार्जन करायचं, फुलं वगैरे आणून द्यायचे. आणि एक 10-15 वर्षाचा काळ लोटला. 10-1 वर्ष झाले. आता त्या 16 वर्षाचा झाल्या. पण मातंग ऋषींना आता निजधामाला जायचं आहे, आपलं जे अवतार कार्य आहे ते संपवायचं. त्यांनी असं सांगितलं की शबरी आता मला जायचं आहे. असं सांगितल्यानंतर शबरीच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. शबरीनं असं सांगितलं की तुम्ही चाललेत पण आता मला कोण आहे की माझा उद्धार होण्याकरता कोण येईल. त्यांनी असं सांगितलं की बघ त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र तुला भेट द्यायला स्वतः येतील. विठ्ठल विठ्ठल. असं सांगितल्याबरोबर जे आहे सांगितल्याबरोबर एवढा आनंद झाला त्यांना. आणि मग नित्यानं एकच काम करायचं. नित्यानं जे आहे नित्यानं हा रस्ता झाडायचा. कदाचित ह्या रस्त्यानं रामप्रभू येतील, कधी पूर्वेच्या दिशेने येतील, कधी पश्चिमेच्या दिशेने येतील, कधी दक्षिणेकडून आले तर उत्तरेकडून आले तर. आणि नित्याचा उपक्रम त्यांचा मै कर रही रस्ता साफ नाथ मेरे कब आओगे, मैं कर रही रास्ता साफ.
आणि असं करता 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 त्यांचं जे वय आहे 16 वर्षाच्या ज्या आहेत शबरी माता किंवा शबरी जी आहे ती 16 वर्षाची, आता 96 वर्षाची जखड म्हातारी झाली. किती वर्ष सेवा केली? 80 वर्ष सेवा केली. 80 वर्ष नित्याने एकच रामा रामा रटते रटते इति रे उमरिया. रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. रघुकुल नंदन कब आओगे भिलनी की डगरिया. आपण जे सांगितलं त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही या चरित्रात लावून बघा. तुम्हाला जसं सांगितलं अगोदर विवेक आहे, नंतर वैराग्य आहे आणि आता भावाचं बळ आहे आणि त्याच्यात पुढं साया सुद्धा आहे. भावाचं बळ असं आहे की साधू संतांनी सांगितलं ना की तुला भेट द्यायला येतील, तर संताची पायी हा माझा विश्वास. तुम्ही हा पूर्ण अभंग बघा. या पूर्ण अभंगावर जसं एखाद्यानं समर्पित आपलं जीवन करून टाकावं तसं त्यांचं जीवन. तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. पूर्ण अभंगामध्ये जसा भाव आहे तसा शबरी मातेचा भाव. विवेकाची जागृती, वैराग्याचं जीवन, भावावर आरूढ जीवन आणि सायास आणि पूर्ण जेवढ्या काही असतील त्या सगळ्या गोष्टीचा उपाधीचा त्याग करून त्या तिथं राहिल्यात. आणि मग आता रामचंद्र प्रभू जे आहे त्यांची साधना फळाला आली आणि एक दिवशी जे आहे रामचंद्र प्रभू स्वतः दर्शन द्यायला आले आणि शबरी मातेनं दुरूनच बघितलं. शबरी देखी रामगृह ते बचन समुझी जिय भाए सरसी जलोचन बाहु दिशाला जटा मुकुट सिरमूर बनमाला. रामचंद्र प्रभू जे आहेत ना ते दर्शन द्यायला आलेत आणि शबरी मातेला एवढा आनंद झाला की नेमकं काय करावं तेच त्यांना लक्षात येईना. कधी कधी होतं ना असं, खूप प्रेमाची व्यक्ती आली, आनंद एवढा होऊन जातो की त्याला काय विचारावं हेच कळत नाही. त्याला पाणी द्यावं का चहा द्यावा का काय द्यावं हेच कळत नाही. ते भगवान जे आहेत ना ते विदुराच्या घरी जेव्हा आले तर विदुरांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना एवढा आनंद झाला की भगवंताला नेमकं काय खाऊ घालावं. आता केळी जी आहे ती केळी सोलून जी आहे ती केळीमधलं आतलं द्यायचं खायला की बाहेरचं द्यायला पाहिजे? आतलं द्यायला पाहिजे ना. तर त्यांनी आपले आतलं जे आहे ते बाजूला ठेवलं, आतलं स्वतः करता ठेवलं आणि ते बाहेरचं देऊ लागलं, सालपट देऊ लागलं आणि भगवान सुद्धा ते आवडीनं खाऊ लागले. आणि त्याच्यानंतर विदुर काका जसे घरी आले, विदुर काका रागवले, अरे तुला काही कळतं का? त्यावेळेस जे ना भगवंतांनी असं सांगितलं की काका जे ते देत होते ना त्याच्यात जो आनंद आहे तो आतल्याही गाभ्यात नाही बरं, कारण ते प्रेमाचं देणं आहे. तसं ते शबरी मातेला झालं की नेमकं आता आपण काय करावं त्यांच्याकरता काही सुचायला तयार नाही. कुठे बसा काय बसा, पण शबरी मातेंच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले आणि शबरी मातेनं काय केलं, काही बोरं जे होते ते भगवंताकरता ते बोरं दिले. आता भगवान सुद्धा जे आहे ना भगवंताला सुद्धा आपल्या भक्ताचं एवढं कौतुक असतं की त्यावेळेस जे बोरं दिले आता त्यांना माहिती आहे की लक्ष्मणजीचा स्वभाव कसा आहे, रामप्रभूंना पूर्णपणे माहिती आहे. मग ते शबरीकडचे ते बोरं घेतले आणि लक्ष्मणजीला सांगितले अरे खा ना लक्ष्मणा काही बोरं. ते लक्ष्मणजी जे ते बोरं बघितले वर खाली बघू लागले, कुठं टुकरलेले बोरं, कोणीतरी खाल्ल्यासारखे बोरं.
मध्येच रामचंद्र प्रभूंनी प्रश्न विचारला, अरे म्हणे शबरी हे काय पाखराचे उष्टे पोरं दिले का म्हणे तू खायला? म्हणे देवा मला एवढं कळत नाही का म्हणे, मी पाखराचे उष्टे कसे देईल, मी स्वतः चाखून पाहिले, जे गोड गोड आहेत म्हणे ते तुमच्याकरता ठेवत होते. आता ते लक्ष्मणजीला असं वाटलं हे खावं का नाही खावं, कारण शबरीकडे बघितलं तर ती 2-2, 4-4 वर्ष दंतमंजन केल्यासारखं वाटायला लागलं. मग ते बघितल्यानंतर जे लक्ष्मणजींनी ते बाजूला ठेवले. पुढं असं म्हणतात की जेव्हा ते लक्ष्मणजींना शक्ती लागली ना, त्यावेळेस जे काही जडीबुटी आणली त्याच्यात सुद्धा त्या बोराची काही मात्रा द्यावं लागली, आणि मग त्यावेळेस त्यांना त्याच्यातून बाहेर येता आलं. हा भक्तांचा प्रसाद आहे. हे बघा, हे सगळं सांगण्याच्या पाठीमागं उद्देश असा की भगवंताची जी प्राप्ती आहे ती काही अशी सहज होत नाही. या सगळ्या पूर्ण त्यागातून भगवंताची प्राप्ती आहे. विचार करा तुम्ही की त्यांनी नेमकं जीवनात काय काय केलं. विवेक आहे, वैराग्य आहे, भावाचं बळ आहे, सायास आहे, आणि उपाधीचा नाश. विठ्ठल विठ्ठल. आपल्याही जीवनात जर आपल्याला असं वाटत असेल की भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, तर सगळ्यात सुरुवातीला जे आहे ते काही आपल्या बळावर होणाऱ्या गोष्टी नाही. विवेक नेमका निर्माण कसा होईल, वैराग्याची प्राप्ती कशी होईल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी साधू संतांच्या संगतीत जाऊन मिळतात. एखाद्या महात्म्याच्या शरणाला जावं लागतं, संतांच्या शरणाला जावं लागतं. आणि शरणाला गेल्यानंतर जे आहे ते नेमकं शरण कसं जायचं, तर ते भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. तद्विधी प्रणिपातेन ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ते ज्ञान पैगाबरवे जरी मने आथी अनावे. पुरुठा तेत सेवा दारवंता. बघा तुम्ही, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरबता करावे दास्य सकळ. संतांच्या शरणाला जायचे, संतांच्या शरणाला जाऊन त्यांची सेवा घडली पाहिजे. सेवा अशी घडली पाहिजे की त्याच्यानं ते प्रसन्न झाले पाहिजे, आणि ती प्रसन्नता मिळवल्यानंतर मग अपेक्षिता आपुले तेही सांगितेल पुसले जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. मग त्यावेळेस आपल्या आत्मकल्याणाकरता महत्त्वपूर्ण प्रश्न विचारून त्यांच्याकडून त्याची उकल करून घ्यायची. अशी साधू संतांची जर सेवा घडली आणि त्यांच्या सानिध्यात जर आपण आलो, तर आपल्याला त्या विवेकाची प्राप्ती होते, वैराग्याची प्राप्ती होते, आपल्याकडे भाव जागृत होतो. तोही भाव त्यांच्या चरणावर जर आपला पूर्ण समर्पित असला, तुम्ही काही सांगितलं तरी ते करायला आपण तयार पाहिजे, तर त्या गोष्टी होतात. तुम्ही अनेक साधू संतांचं जीवन बघा. तुम्ही नाथ महाराजांचा जीवनाचा अवलंब करा की नाथ महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरूची जी कृपा आहे त्याला ते कसे प्राप्त झाले. नाथ महाराजांचा जो सुरुवातीचा काळ आहे, नाथ महाराज जसे देवगिरी किल्ल्यावर आले, एकतर शोध घेत घेत जनार्दन स्वामींची देवगिरी किल्ल्यापर्यंत आलेत. आल्यानंतर नाथ महाराजांनी सेवा अशी करायची की जनार्दन स्वामींनी काम सांगायचं की देवगिरी किल्ल्याच्या खालून काहीतरी एखादी वस्तू आणायची. त्यांना सांगायचं असं, जा नाथा ते घेऊन यायचं, की नाथाने लगेच खाली जायचं. सद्गुरुनाथांची आज्ञा आहे, ते काम करून जे आहे ते वर यायचं. वर आल्यानंतर जे आहे जनार्दन स्वामी मुद्दामून परीक्षा बघण्याकरता कधी कधी म्हणायचे, अरे नाथा हे तर विसरलंच गड्या, हे तर खालीच राहिलं, आता तुला परत जावं लागेल. आता विचार करा बरं तुम्ही, देवगिरी किल्ला आपण सगळेजण चढलेला आहात, जेवढे जेवढे आहेत. आता सध्या आपण वारीला गेलो तर काही लोक खालूनच म्हणतात बरं आहे. आता जेव्हा चांगल्या त्याच्या पायऱ्या झालेल्या आहेत त्यावेळेस आपण आता खालून दर्शन घेतो, बरं आहे, एवढं वर चढण्याचं काही नाही. जर आपल्याला आपल्या सद्गुरूंनी जर असं काम सांगितलं तर आपण काय सांगू, फार तर फार आपण असं म्हणू, लक्षात नाही येत का, पहिल्या दमात नाही सांगता येत का. एखाद्या टायमाला आपण असं म्हणायला बसतो की लिहून ठेवत जा ना, वय झाल्यावानी वाटतंय तुमचं, असं काही बोलू शकतो माणूस, त्याचं काय सांगता येतं नियम. आणि कदाचित एखाद्या वेळेस शेवटला असंही म्हणायला बसला, करा तुम्हीच, मी काही करायला रिकाम म्हणे, असे सुद्धा गोष्टी आहेत. पण या ज्या सगळ्या गोष्टी आहे ना, ह्या अशा घडल्या तरच त्या गोष्टी होतात. मग अपेक्षित आपुले, मग ते जे आहेत त्या गोष्टीचा आपल्याला उपदेश करतात.
या सगळ्या जर आपल्याला गोष्टी लक्षात आल्या तरच त्याच्यानं आपल्या उपाधीचा नाश होऊ शकतो. म्हणजे उपाधीचा जो नाश आहे, मग आता उपाधी म्हणजे नेमकं काय? उपाधी म्हणजे आपण संसारात जेवढ्या काही गोष्टी आहे या सगळ्या उपाध्याच आहेत. सगळ्या तुम्ही जेवढ्याही गोष्टी घेताल आपल्या नातेसंबंधामध्ये सगळ्याच्या सगळ्या उपाधीच आहेत. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामध्ये घर आलं, दार आलं, पैसा आला, बायका, पोरं, या सगळ्या गोष्टीत. मग आता उपाधीचा नाश करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? जे काही नातेसंबंध आहे ते काय आता मारून टाकायचे का? उपाधीचा नाश करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आता एखादं घर आहे ते काय पाडून टाकायचं? आपण बांधलेलं आहे, नाही बाबा नाश करायला सांगितलं अभंगात, आपल्याला हे पाडून टाकायचं. आता त्याचा अर्थ असा होत नाही. उपाधीचा नाश म्हणजे असा आहे की ती उपाधी जी आहे ती साधू संतांच्याही जीवनात होती. साधू संतांच्याही जीवनात बघा तुम्ही, त्यांचाही प्रपंच होता, त्यांच्याही सगळ्या गोष्टी होत्या. पण त्याच्यामध्ये जो आपलं ममत्व जे आहे ते ममत्व त्याला लागू नाही द्यायचं. त्या ममत्वातून जर आपण बाजूला झालो तर त्याला म्हणतात उपाधीचा नाश करणं. विठ्ठल विठ्ठल. हे बघा, दोन प्रकारच्या सृष्टी आहेत. एक ईश निर्मित सृष्टी आहे, ती ईश सृष्टी आहे. एक दुसरी जी आहे ती जीवनिर्मित सृष्टी किंवा जीवसृष्टी आहे. तर याच्यामधली जी आहे ना, ईश सृष्टी जी आहे ती कुठंच बाधक नसते. ईश सृष्टी म्हणजे तुम्हाला थोडं सोप्या भाषेत सांगतो की भगवंतांनी जेवढ्या निर्माण केलेल्या वस्तू आहेत त्या कधीच आपल्या दुःखाला कारणीभूत नाही. आपण स्वतः त्याच्यावर जे ममत्व ठेवलेलं आहे ती गोष्ट आपल्याला कारणीभूत आहे. समजवण्याकरता तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. दृष्टांत असा होता की दोन मुलं जे आहेत आजूबाजूला राहायचे, आजूबाजूला राहणारे दोन्ही मुलं काय झाले, सैन्यात भरती झाले. सैन्यात भरती झाल्यानंतर थोडं काही परकीय लोकांचं आक्रमण झालं आणि त्याच्यामध्ये तुम्ही दोन मुलं आहेत, एकाचं नाव सोमेश, एकाचं नाव गणेश. नाव ठेवू आपण त्यांना लक्षात येण्याकरता. नेमकं असं झालं की तो जो सोमेश आहे तो युद्धात मारला गेला आणि गणेश जिवंत होता. पण आता सांगणाऱ्यांनी जे त्याने फोन केला तिकडून गडबडीमध्ये सोमेश मेला, गणेश वाचला, गणेश येतोय असं सांगायचं, तर त्यानं चुकून उलटं सांगितलं. त्याने असं सांगितलं की गणेश मेला, सोमेश येणार आहे. आता जे आहे त्यांच्या घरातली जी मंडळी आहे सगळी, त्या सोमेश गेलेला होता. कोण गेलेला होता? सोमेश गेलेला होता. पण गणेश जो आहे तो घरी येणार होता. चुकून उलटा मॅसेज गेल्यामुळे त्या गणेशच्या घरची सगळी मंडळी रडायला लागली. त्याला असं वाटलं आता हा मुलगा परत येणार नाही. ते रडायला लागल्यानंतर आता मला सांगा खरं की तो गेलेला होता का नव्हता? तो तर जिवंत आहे ना तिकडं. फक्त ईश सृष्टीमधला जो मुलगा आहे तो जिवंत आहे. पण जीवसृष्टी म्हणजे आपण जे त्याच्याशी जोडलेलं नातं आहे त्या नात्यात तो मेलेला आहे. म्हणून आपल्याला त्रास देणारा कोणता विषय? जे आपण त्याच्याशी जे नातं जोडलेलं आहे, जसं पूर्ण जेवढ्या वस्तू आहेत, पूर्ण वस्तू, माझं घर आहे ते जे आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. या ज्या गोष्टी आहे ह्याच्यातला संबंध तोडायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. कल्पना करा, किल्लारीमध्ये भूकंप झाला त्यावेळेस किती घरं पडले. त्या घरामध्ये जे आहे आपलं घर असलं असतं तर आपल्याला वाईट वाटलं असतं की ज्यांचे पडताय त्याच्यामुळे आपल्याला वाईट वाटतंय. वाईट वाटतं ती गोष्ट वेगळी, हळहळ होणं एक सामाजिक भावना आहे. पण खरं जे दुःख आहे जर आपलं असतं तर आपल्याला वाटलं असतं. म्हणजे आपण आणि त्या घराचा जो संबंध जोडलेला आहे, आपण आणि मुलांचा संबंध, आपण आणि बायकाचा संबंध, हा संबंध जर त्याच्यातला आपल्या लक्षात आला तर या फक्त संबंधाचा नाश करायचा आहे. की हे सगळे आलेले संबंध, पण हे तेवढ्या एक तात्पुरत्या जन्मापुरते संबंध आहेत. हे अगोदरही नव्हतं आणि पुढेही राहणार नाही आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या फक्त आणि फक्त एक काही कालावधीपुरत्या आपल्या जवळ आलेल्या असतात. तोपर्यंत त्यांचा जो आलेला संबंध आहे तो संबंध आपल्या दुःखाला कारणीभूत असतो. विठ्ठल. कारण उपाधीचा जो नाश आहे जसं साधू संतांनी किंवा अगोदर काही लोकांनी केला तसा आपल्याकडून घडेल न घडेल सांगता येत नाही. पण तुम्ही बघा की तिकडे बिभीषणजी जेव्हा रावणाने जेव्हा बिभीषणाला लाथ मारली आणि लाथ मारल्यानंतर बिभीषणानं विचार केला की हे सगळं सोडून द्यायचं आणि भगवंताच्या शरणाला यायचं.
जसं ते इकडं आले तर भगवंताच्याकडे आल्यानंतर भगवंतांनी असं सांगितलं, जननी जनक बंधू सुतदार तनु धनुगत परिवार सबके ममता ताग बटोरी मम पद मनहि बांध बर डोरी. बघा त्यांनी किती गोष्टी सोडून दिल्या. जननी जनक बंधू सुतदारा तनु धनु भुवन सुरद परिवारा. या सगळ्या गोष्टीवरचं जे ममत्व आहे हे सोडलं का? आता इथं बघा तनु सोडली आहे का? पण जे देहावरचं ममत्व आहे ते टाकून दिलं. आता आपण इकडे येणार आहे. कदाचित एखाद्या वेळेस जर एखाद्याने असं सांगितलं असतं की शत्रू पक्षातला याला मारून टाका, शत्रू पक्षातलेत ना, रावणाचा सख्खा भाऊ आहे, कदाचित तिथं सुरुवातीला काही लोकांनी शंकाही उपस्थित केली की भेदलेन पठवाद ससीसा, कदाचित आपल्या आतमधलं जे आहे ते काहीतरी गुप्त एरासारखी माहिती घ्यायला आले असते. असं जर एखाद्या वेळेस वाटलं असतं तर आपलं जीवही टाकायची पाळी आली असते. पण त्या सगळ्या गोष्टीवरचं जेवढं महत्त्व तेवढं टाकून दिलं आणि मग जे आहे ते भगवंताच्या शरणाला गेलं तर मग भगवान सांगतात, असं सज्जन मम उरबस कैसे लोभी हृदय बसऊ धन जैसे. हे जे असे येणारे जे साधू संत आहेत, असा येणारा जो भक्त आहे तो भगवान स्वतः सांगतात की मला किती प्रिय आहे. जसं लोभ्याला धन प्रिय आहे, लोभ्याला धन किती प्रिय असतं, काही झालं तरी लोभी त्याच्यातून बाजूला होत नाही. लोभ्याला जर धनाचं जर कदाचित एखादं जर वाटलं की आता हे धन आपल्याकडून सुटणार तर त्याला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा मेलेलं बरं. विठ्ठल विठ्ठल. जुना काळ होता, जुन्या काळामध्ये सप्ताला जे थोडी थोडी देणगी यायची, असं काय भरमसाठ यायचं नाही. पण एक जे ग्रहस्थ आहे तो कधीच काहीच द्यायचं नाही. ते इतर जे मंडळी असे न देणाऱ्याच्या पाठीमागं लागणारे बरेच लोक असतात. एवढ्या वर्षापासून सप्ताह तुम्ही कधीच काही दिलं नाही. घरातली सुद्धा बायको म्हणायला लागली काहीतरी द्या. मग शेवटी जे आहे घरामध्ये एक चांदीचा एक थोडासा छोटासा एक ठोकळा होता, थोडा वाकडा तिकडा झालेला होता. हा आपल्या असाही काही कामाचा नाही म्हणे. त्या बायकोनं असं सांगितलं की हा देऊन टाका म्हणून, तुम्ही सप्त्याला चालले तिथं द्या. त्यानं आपलं ते बघितलं, पण बघितल्यानंतर लोभ्याचं मन एवढं असतं त्याच्यावर, त्यानं आपला असं घट्ट दाबला, असं घट्ट दाबून घेऊन आला. घेऊन आल्यानंतर जे आहे त्या सगळ्या लोकांकडे बघितलं आणि आता ते त्याच्यासोबत आलेला मित्र म्हणायला लागला दे ना. तो देतो ना, एवढा काय, थोडं दम खाणं जरा, सगळ्यांचं एकदा येऊ दे, देतो. असं म्हणता म्हणता साधारण एक 10-15 मिनटं अर्धा तासाचा कालावधी गेला आणि आता ती मूठ बंद असल्यामुळे आतमध्ये घाम येणार साहजिक आहे. त्यानं जशी मूठ उघडल्यानंतर त्या पूर्ण जे काही असेल तो नाणा, त्या नाण्याला थोडासा असा घाम लागला. तर त्या नाण्याकडे बघून तो त्या नाण्यालाच म्हणायला लागला, अरे म्हणे सोडताना तुला सुद्धा रडू येऊ लागलं म्हणे, मला सोडताना तुला जर एवढं रडू येतंय ना म्हणे, राहिलं म्हणे लगेच खिशात. म्हणजे लोभ्याचं असं असतं की त्याचं पूर्ण जसं त्याच्यावर मन असतं, जेवढं लोभ्याचं मन त्याच्यावर तेवढं भगवान सांगतात की मला ते भक्त तेवढे आवडतात. कसे आवडतात? असं सज्जन मम उर बस कैसे लोभी हृदय बसवू धन जैसे. पण या केव्हा झाल्या या सगळ्या गोष्टी? जेव्हा विवेकासहित वैराग्यासहित भावाचं बळ, सायासाचं बळ, उपाधीचा नाश करून या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याच्या जीवनात येतात तेव्हा भगवंताची प्राप्ती होते. आणि सर्वात अगोदर या साधनाला लागताना आपली सुरुवात कशी असते? कोणतंही जे साधन आहे त्याच्यात सुरुवात कशी असायला पाहिजे? ती सुरुवात जी आहे ती अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात.
मंडळी जी आहेत संख्येनं कमी आहेत, पण खूप गुणवान मंडळी आहेत सगळे. तसे हे जे काही सगळे मंडळी आहेत त्याच्यात आमचे चिंचखेडे महाराज जे आहेत, बऱ्याच वेळा आम्ही भजनात त्यांचं ऐकलेलं आहे. खूप एकापेक्षा एक गाणाऱ्या सगळ्या मंडळी. असो, सांगण्याचा उद्देश असा की या चरणामध्ये जे आहे ना, महाराजांनी असं सांगितलंय, सगळ्यात अगोदर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या उलट्या सुरुवात केल्या. आता सांगितलं की परमार्थामध्ये जर आपली एंट्री व्हावा असं वाटत असेल किंवा प्रवेश व्हावा वाटत असेल किंवा सुरुवातीला त्या लोकांनी नेमकी कोणती साधना केली ज्यांनी भगवंताला प्राप्त करून घेतलं, तर पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. हा पूर्व पक्षी हा जो शब्द आहे ना, बऱ्याचशा ज्या कीर्तनाच्याही ज्या परंपरा आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा अशी गोष्ट आहे बरं. काही कीर्तन आहेत, नारदी संप्रदायामध्ये कीर्तन असतात, पूर्वार्ध असतो, उत्तरार्ध असतो. पूर्वार्धामध्ये जे आहे, पूर्वार्धामध्ये एखाद्या पदावर किंवा एखाद्या अभंगावर जे आहे, एखाद्या अभंगावर कीर्तन असतं, एखादा विषय असतो की मानवी जीवनाचं कल्याण कशात आहे असं ते जे आहेत ते सांगतात. आणि मग मागून जे आहे कोणी कोणी कल्याण करून घेतली, मग एखादी आख्यायिका सांगितली जाते, असा त्या कीर्तनाचा नियम आहे. तसं पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षामध्ये म्हणजे सगळ्यात सुरुवातीला त्यांनी काय केलं, धातू धिक्कारिले आणि जन धिक्कारिले. धातू याचा अर्थ असा आहे की पैसा, अडका, सोने, चांदी, द्रव्य इत्यादी सगळ्या गोष्टीला जे आहे त्यांनी त्याचा धिक्कार केला, म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनात जे आहे त्याला बाजूला केलं, त्या गोष्टीपासून ते दूर राहिले. धातू धिक्कारिले. तुकोबारायांच्या जीवनामधले असे कितीतरी प्रसंग आहेत, आपल्याला माहिती आहे. नामदेवरायांच्या जीवनामधला प्रसंग आहे. नामदेवरायांनी सुद्धा जो आहे त्यांच्याही जीवनात अशी गोष्ट आहे की जेव्हा त्या परिसा भागवतांनी नामदेवरायांच्या पत्नीकडे जे आहे त्या राजाईंकडे जे आहे ते परीस आणून दिलं आणि असं सांगितलं, तुमची परिस्थिती बरोबर नाही तर हा परीस घ्या, काही घरातल्या ज्या वस्तू आहेत त्या लोखंडाच्या तुम्ही सोन्याच्या करून घ्या आणि माझा परीस मला परत द्या. आता हे बायातलं बोलणं झालेलं आहे न, त्या परिसा भागवताला माहिती आणि इकडं नामदेव महाराजांनाही माहीत नाही. पण त्या दोघातला व्यवहार, नामदेवरायांच्या पत्नीनं ते काही घरातल्या लोखंडी वस्तूही तेवढ्या नव्हत्या, उगं 2-4 वस्तू आपल्या तेवढ्याला लावलं, त्या विकल्या. घरात जे आहे काही स्वयंपाकाचं साहित्य आणलं, घमघमाट एकदम स्वयंपाकाचा, विठ्ठल विठ्ठल. काही महत्त्वपूर्ण विषय असेल तर नंतर बोला, त्याच्यानं काय होतं कीर्तनात विक्षेप तयार होतो. असो, तर सांगण्याचा उद्देश असा की राजाईंचं जे आहे, राजाईंनी त्या वस्तू घेतल्या, त्या लोखंडाच्या वस्तू ज्या आहे परिस्पर्शानं सोन्याच्या करून घेतल्या, घरामध्ये काही साहित्य आणलं, सगळं स्वयंपाक वगैरे बघायला नामदेव महाराज नामस्मरण करून घरात आले. घरातलं ते बघितलं तर दूरूनच त्यांच्या लक्षात आलं आपलं काही रॉंग नंबर तर नाही लागला, नेमकं हे जे घर आहे हे आपलं आहे का नाही, कारण एवढा कधी सुगंध घरातून आलेलाच नाही बाहेर. ते सगळं बघितल्यानंतर राजाई ज्या आहेत त्या थोड्या आनंदात होत्या. त्यांनी सांगितलं असं झालं, मला परीस मिळाला, ते परिसा भागवताच्या बायकोनं दिला, मी घरात आणल्या, असं केलं. नामदेव महाराजांनी ते जे काही घरात असेल सगळं आणलेल्या वस्तू, ज्याच्या सोन्याच्या त्या केलेल्या वस्तू, त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या गोरगरिबात किंवा ब्राह्मण मंडळीत दान करून टाकल्या. घरातलं जे काही असेल त्या सगळ्या वस्तू दान केल्या आणि ते जे परीस आहे तो परीस घेतला आणि चंद्रभागेमध्ये फेकून दिला. आता जे ते राजाईला थोडंसं टेन्शनच निर्माण झालं. एक तर वस्तू जी आहे ती दुसऱ्याची आणि आता ह्यांनी न विचार करता फेकून दिली. आता कसं होईल, 2-3 दिवसांना ती वस्तू आपल्याला परत द्यायची, आपलं असं बोलणं झालेलं आहे. मग आता नेमकं असं झाल्यानंतर 2-3 दिवसांनी ती बाई आल्याबरोबर तिनं विचारलं कुठं आहे माझं परीस. तिनं सांगितलं असं झालं, म्हणजे माझ्या मालकानं तो फेकून दिलं. ती सुरुवातीला बरंच काही बोलली, त्याच्यानंतर जे आहे तिनं घरी येऊन आपल्या नवऱ्याला सांगितलं. जरी आपण नवऱ्याकडून अशी लपून एखादी गोष्ट केली तर नंतर बायका उघड करतातच, असं झालेलं आहे माझ्याकडून, असं चुकलेलं आहे. त्यांनाही माहीत असतं काय करणार आहे करून तरी, पण ते थोड्या वेळानं जर सांगितल्यानंतर त्या परिसा भागवताने सांगितलं तुला माहीत नाही म्हणे, हे महाराज मंडळी बघावं तसं नाही बरं, फक्त माळा गंध हे सगळं बघून घ्या, त्यानं आपला परीस दाबला असेल म्हणे, मी जाऊन खबरबात घेतो.
आल्याबरोबर नामदेव महाराजावर भडकला तो. नामदेव महाराजांना आदवा तद्वा बोलायला लागला. फक्त तुमचे गंध बघून घ्या, माळा बघून घ्या, भल्या टपोरे गंध लावतात, टपोऱ्या माळा घालतात आणि असं करता का म्हणे तुम्ही, परिसाला आमचं चुपचाप द्या म्हणे परत. नामदेव महाराजांनी सांगितलं बाबा फार बोलू नको, तुझा परीस पाहिजे एवढाच विषय ना. तिथं गेलेत. नामदेव महाराजांनी जो परीस आहे, चंद्रभागेची ओंजळ आहे ती अशी बाहेर घेतली. चंद्रभागेतून 10-20 खडे होते. सांगितलं काढ याच्यातला कोणताही खडा आणि खडा काढ आणि लोखंडाला लावून बघ, हे सगळे परीसच येते. ते म्हणे अरे परीस कळतं का तुम्हाला, तुला काय करायचं म्हणे ते लावून बघ. जसं त्यानं एखादा खडा उचलायचा, लोखंडाची वस्तू लावून पाहिला की लावून पाहिलं का ते परत सोनं होऊन जायचं. अशा 2-4 वस्तू झाल्या. त्याला वाटलं हे सगळेच परीस येते, सगळेच घेऊ, हे सगळेच आपण घेऊ. असं वाटल्यानंतर जे नामदेव महाराजांनी सांगितलं तुझा एक उचलायचा, मला बाकीचे परत फेकायचे. एक तुझा चुपचाप घ्यायचा, एक परीस दिला आणि बाकीचे फेकून दिले. हे काय झालं, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले. आणि आता दुसरी गोष्ट आहे की जन धिक्कारिले. जन धिक्कारिले म्हणजे एकांतवास. जन धिक्कारण्याच्या पाठीमागा असा विषय आहे की जेवढ्या प्रकारचे लोक असतात, लोक तैसा ओक. तुम्ही अनेक लोकांमध्ये जी साधना करता, जसे जसे लोक असतील तसे तशा त्या गोष्टी होतात. संगे वाढे शीन संगे वाढे भजन, संगे वाढे शीन संगे वाढे भजन. त्रिविध हे जन बहुदेवा, त्रिविध हे जन बहुदेवा, त्रिविध हे जन बहुदेवा. मन कोणी आला संगाता काढारा, मन कोणी आला संगाता काढारा. त्रिविध हे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. त्रिविध हे जन बहुदेवा. कोणी सत्वगुणातलं असेल, कोणी तमोगुणातलं आहे, कोणी रजोगुणातलं आहे. म्हणून जो आहे ना ते एकांतवासाची जी साधना आहे, साधकानं जे आहे ना ते एकांतवासाची साधना त्याच्याकरता खूप चांगली असते. सत्संगामध्ये काय मिळवायचं आणि ते एकांतामध्ये जाऊन जे आहे ना त्याचं मनन करायचं, ह्याला खरी साधना म्हणतात. पूर्वी जुन्या काळी बघा अशी म्हण होती की शहराकडं कमवायचं आणि गावाकडं जाऊन खायचं, अशी म्हण होती. ती जी म्हण एवढ्या करता असेल की गावाकडं चांगलं वातावरण असतं, शहराकडे पैसे मिळवायचे आणि गावाकडे जाऊन चांगल्या वातावरणात खायचे. तसं जे आहे ना, ही जी इतर सगळ्या लोकांमध्ये मिळून जी साधना असते, ती लोकांतातली जी साधना आहे ना ती एवढी अवघड असते करायला सुद्धा. तुम्ही सप्ताह जरी करायचा विचार केला तर 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये वेगवेगळ्या मंडळींना मिळवत बसावं लागतं. आपल्या स्वभावाला सगळेच अनुकूल असतात असं काही नाही. कोणी प्रतिकूल असतं, कोणी काय असतं, कोणी कसं असतं. खरंच सांगा बरं, त्याच्यात जी साधना आहे त्याच्यात आपल्याला अंतर्गत जे साधना कदाचित एखाद्या जागेवर घडत असेल, बऱ्याचशा जागेवर तो क्षोभ निर्माण होऊन जातो. असं वाटायला लागतं मागून मागून की आलंय आता 3-4 दिवस झाले, उरकत आलाय सप्ताह, करता करताच मध्ये असं वाटायला लागतं. म्हणून लोकांतातली जी साधना आहे ती अवघड आहे आणि एकांतातली जी साधना आहे म्हणजे इतर लोकांपासून तोडून जी आहे साधना आहे ना ती कधी श्रेष्ठ साधना असते. तुकोबारायांचं जीवन बघा तुम्ही. तुकोबारायांच्या जीवनामध्ये जी काही साधना त्यांनी केली, ते भामचंद्र डोंगर असेल, भोलड्या डोंगर असेल, भंडारा डोंगर आहे, ती एकांतातली साधना आहे. त्यांचा आनंद आहे तो. त्या एकांताच्या साधनेमधलं तुकोबारायांचं वर्णन बघा तुम्ही.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी. इतर कोणत्याच गोष्टी नाही. त्या आकाशाला जे आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू. आम्हाला जसं वाटलं तसं, आम्हाला जी हरिकथा भोजन परवडी विस्तार, करुणी प्रकार सेवो रुची, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपणाची वाद आपणासी. या सगळ्या गोष्टी बघा आपल्या अंतर्गत साधन. त्यांचं म्हणणं आहे हरिकथा भोजन परवडी विस्तार. आपल्याच आवडीच्या ज्या हरिकथा आहेत त्याचं आम्ही तिथं वाचन करू. आपणच स्वतःच त्याचं वक्ता, स्वतः श्रोता. वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत भगवंताच्या. रामचंद्र प्रभूंच्या कथा आहेत. रामचंद्र प्रभूंच्या दृष्टिकोनातनं जर त्यांना एखादं चिंतन करावं वाटलं तर त्यांनी विचार करावा. ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोडई काम. तुकोबारायांनी त्या अभंगाचा आनंद घ्यावा किंवा रामचे चरित्र आहे ते भगवंताचं ते अनुभवावं. जर तुकोबारायांना असं वाटलं की हनुमंतरायांचं चरित्र आहे किंवा हनुमंतांची जी कथा आहे ती लक्षात घ्यावी. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा. कधी एखाद्या वेळेस असं वाटलं की भगवान कृष्णांचं चरित्र आहे किंवा कृष्ण परमात्म्याच्या ज्या लीला आहेत त्या वर्णन कराव्या. चरित्र ते उच्चारावे केले देवे कुळी, किंवा अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. या सगळ्या गोष्टीचा आनंद केव्हा घेता येतो? जर आपण एकांतात जेव्हा बसू तेव्हा या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे. चिंतने चौचरणी आहे माझ्या लक्षात आहे, पण आपल्याला जेवढं गरजेचं होतं तेवढंच आपण त्यातलं घेणं. काळ सारावा चिंतने आपला विषय एकांतवासे गंगा स्नानी. मूळ विषय जो आपला चाललेला आहे की एकांतवास. एकांतामधली जी साधना आहे ती खूप महत्त्वाची साधना आहे. आणि मग त्या साधकानं कसं वागायला पाहिजे? पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. आणि मग त्याचा जो उत्तरार्ध आहे, उत्तरार्ध म्हणजे आपल्या जीवनाची जी परिपूर्ती होते ती परिपूर्ती त्याची अशी होती की स्वये जनार्दन तेची झाले. त्या सगळ्या साधनाच्या बळावर कोणते साधन केले? सगळ्यात सुरुवातीपासून जे अभंगात साधन सांगितले त्याचा विचार करा की देवतीही बळे धरिला सायासे. एकतर बळाच्या जोरावर, सायासाच्या जोरावर, त्यानंतर उपाधींचा नाश करून, पूर्व पक्षामध्ये धातू आणि जनाचा धिक्कार करून, एवढ्या सगळ्या जर साधनावर आपण आरूढ झालो किंवा जे साधू संत याच्यावर आरूढ झाले ते शेवट स्वये जनार्दन तेची झाले. स्वतः भगवंत स्वरूप ते झालेले आहे. भगवान आणि त्यांच्यामध्ये भेद राहिला नाही. पण काही लोकांना असं वाटेल की आम्ही साधना करतो, आम्ही या सगळ्या गोष्टी करायला तयार आहोत, पण मग आमच्याकडे जे आम्हाला तर असं काहीच अनुभूती वाटत नाही, आमच्या जीवनामध्ये ह्याच्यातला कोणताच प्रकार वाटत नाही. मग नेमकं जे आहे हे कसं घडतं? तर ह्याच्याकरता जे आहे ना, ह्याच्याकरता अशी गडबड करून चालत नाही. किंवा नेमकं आपण आज सुरू केलं आणि उद्या लगेच एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होईल असं नसतं. ह्याला गडबड करता कामा नये. याच्याकरता जे ते साधनं जे आहे ते श्रद्धापूर्वक करावं लागतं. आणि ते कसं करायचं हे अभंगाच्या शेवटच्या चरणात मला
यासी नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळू. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितलेली आता की हे साधन तर आपल्याला कळालेले आहेत,
5 प्रकारच्या ज्या साधना आहेत त्या आपल्याला कळाल्या. आम्हालाही कळालं की बळ पाहिजे, सायास पाहिजे, उपाधीचा नाश केला पाहिजे, त्याच्यानंतर पूर्व पक्षामध्ये जे धातूचा धिक्कार पाहिजे, जनाचा धिक्कार पाहिजे, या सगळ्या साधना आम्हाला कळाल्या. पण या साधनावर आरूढ झाल्यानंतर जे आहे, तुका म्हणे यासी न चले तातडी, असं नाही का आज साधनाला लागलो की लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या हातात येईल. ते अशी गोष्ट नसते. कोणतंही जे साधन आहे ना ते नेमकं कसं करायला पाहिजे. तर साधन करताना जे आहे ना 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तर जे ना साधन बिनचूक निवडायला पाहिजे. साधन जे आहे ते बिनचूक निवडायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ते साधन निरंतर करायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट श्रद्धापूर्वक अंतःकरणानं ते साधन झालं पाहिजे. ज्या साधनावर आपण आरूढ व्हायचंय ते साधन बिनचूक पाहिजे. बिनचूक जर साधन मिळवायचं असेल तर ते कोणाच्या सल्ल्यानं होईल? ज्यांनी त्याला मिळवून घेतलेलं आहे त्यांचा सल्ला आपल्याला घ्यावा लागेल. ज्यांनी मिळवून घेतलेलं आहे म्हणजे मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काय. त्यांच्या सांगितलेल्या साधनावर ते साधन बिनचूक. त्याच्यानंतर साधन निरंतर. निरंतर म्हणजे कुठपर्यंत? राम राम रटते रहो जब तक घट में प्राण, कभी तो दीन दयाल की झनक पडेगी कान. असं नाही की आपण साधन केलं आता किती दिवस करायचं, करतोय आपण रोजच नामस्मरण, किती दिवस करायचं? किती दिवस नाही, जोपर्यंत अंतिम श्वास आहे तोपर्यंत ते साधन पाहिजे. आणि श्रद्धापूर्वक अंतःकरणानं की भगवान आपल्याला निश्चित ह्याच्यातून बाजूला काढतील. व्यावहारिक जीवनात जरी एखादी आपल्याला गोष्ट मिळवायची असली तर बिनचूक साधन पाहिजे. एखाद्याला वजन कमी करायचं आणि वजन कमी करायचं तर बिनचूक साधन निवडावं लागेल ना. व्यायाम बिनचूक पाहिजे, आहार बिनचूक पाहिजे. जर तो तसा नाही निवडला तर बरं ठीक आहे, हे सगळं निवडलं, एखाद्या डायटिशियनकडे गेला, चांगला आहार लिहून घेतला, त्याच्यानंतर व्यायाम काय करायचं सगळं माहीत केलं आणि जे केलं आहे ते 1-2 दिवस चांगलं केलं आणि तिसऱ्या दिवशी परत झोपला. साधन निरंतर आहे का? फळ देईल? देणार नाही, कारण ते निरंतर नाही ना. साधन बिनचूक आहे पण निरंतरता नाही. बरं, निरंतरता जरी असली आणि ते श्रद्धापूर्वक अंतःकरणानं जर नसलं म्हणजे ह्याच्यानं माझं काय खरं आहे, हे असं होईल का आणि असं कुठं होत असतं का, असं करून जर श्रद्धा कमी जास्त झाली का साधन बाजूला होऊन जातं. जर व्यावहारिक जीवनात असं आहे तर तेच पारमार्थिक जीवनातही तोच नियम आहे. या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आणि ज्या ज्या साधू संतांनी भगवंताची प्राप्ती करून घेतलेली त्या साधनावर आपलं जीवन आरूढ करायला पाहिजे. विवेकासहित जीवन पाहिजे, वैराग्याचं बळ पाहिजे, भावाचं बळ पाहिजे, प्रयत्न पाहिजे, उपाधीचा नाश केला पाहिजे. आता आपल्याला जे आहे पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन किंवा त्याच्यानंतर जे काही सगळ्या गोष्टी आहेत, धातूचा धिक्कार, जनाचा धिक्कार, सगळ्या गोष्टी होतील. पण जनाचा धिक्कार आपल्याकडून कसा होईल? आता आपण तर सगळे गृहस्थाश्रमी लोक आहे, एकमेकामध्ये राहणारे लोक आहे. पण दिवसातून जो ना काही वेळ आपण सुद्धा एकांत गाठलाच पाहिजे. काही वेळ आपल्या साधना करता सेपरेट वेळ पाहिजे की आपण एवढ्या वेळ जे आहे आपण ते साधन करण्याकरता आपल्याला वेळ दिलेला आहे. तो कसा काढायचा जो ज्याचा त्याचा त्याने ठरवायचा. आणि या सगळ्या गोष्टीवर आरूढ होऊन ज्या अधिकाराला साधू संत पोचलेत त्या अधिकाराला आपणही पोचू शकतो. कारण मनुष्य जन्म जे आहे ना तो काही वारंवार मिळणारा नाही, एकदाच मिळालेला आहे. आमच्या मारवाडी लोकात एक भजन म्हणतात, मनुष्य जन्म अनमोल रे माती में नामोल रे, अब के मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अनेक ज्या गोष्टी आहेत त्या पूर्व सुकृतानं तिथपर्यंत आलेल्या आहे, पाप पुण्य बरोबरीला झालेलं आहे आणि आता त्या जन्माची प्राप्ती झालेली आहे. त्या जन्मामध्ये जर हे साध्य नाही केलं, कारण मिळालेलं त्याच्याकरता आहे. आपला वेळ जो आहे ना तो थोडा संपुष्टात आल्यामुळे आपण 1-2 मिनिटात आज येऊ. आपण तुमचं प्रमाण लक्षात घेऊ. बहुता सुकृती नरधेय लाधला, भक्ती विना गेला अधोगती. कितीतरी प्रमाणानं आपल्याला एकच सिद्धी करता येईल. किंवा आपण म्हणतो दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरः, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. दुर्लभ असलेला मानव देह कशा करता मिळालेला आहे? आपल्याला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख
बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. या भवरोगामध्ये जे आपलं जीवन अटकलेलं आहे त्या सगळ्या त्या गोष्टीतून जर सुटका करायची आहे तर ती ह्याच जन्मात होऊ शकते. बाकीच्या जेवढे काही सगळे जन्म आहेत त्या भोग योनी आहेत. कर्म जे करायचं जे अधिकार आहे तो फक्त मानव देहातच आहे. हे लक्षात घेऊन साधू संतांचा जो उपदेश आहे त्याच्यावर आपलं जीवन आरूढ करून आपल्या या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं एवढाच या अभंगाचा मुख्य संदेश आहे. ज्ञानेश्वर